Happy birthday, dear Sister Cecilia. And we are here to wish you also happy birthday for you in heaven. प्रिय सिस्टर सिसिलिया, तुमचा वाढदिवस सुखाचा जावो. स्वर्गामध्ये देखील तुम्हाला या वाढदिवस मिळण्याचा मोठं दान परमेश्वराने दिलं, म्हणून आम्ही परमेश्वराचा आभार मानतो. डिअर सिस्टर, स्वर्गामध्ये तुमचा ह्या जन्मदिवस किती सुंदर आशीर्वाद. तुम्हाला स्वर्गाच्या जीवनासाठी अभिनंदन. पिता, पुत्र, पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, आज तुम्हाला आपण एक नवीन ठिकाणी पोहोचल्यासारखा वाटत असेल. जसं मी अगोदर बोललो, आज आपले फातिमा कॉन्ग्रिगेशनचे परमेश्वराच्या विशेष कृपा पावलेल्या एक सिस्टर सिसिलिया गेल्या काही महिने आजारी होते, म्हणून सिस्टरांना भेटण्यासाठी मी इथे आलो. प्रिय बंधू बहिणीनो, मी जेव्हा पोचलो रात्री 9:30 वाजले होते. मी सिस्टरांच्या डोक्यावर हात ठेवून सिस्टरांना एक आशीर्वाद दिले. देता देता मी सिस्टरना विचारलं, सिस्टर झोप लागली का? सिस्टरने सांगितलं, नाही फादर, झोप लागत नाही. मी दोन्ही हात सिस्टरांच्या डोक्यावर ठेवून एक आशीर्वाद दिला आणि सिस्टरना सांगितलं, सिस्टर मस्तपैकी झोपा. आणि सिस्टरने ते आशीर्वाद स्वीकार केले. माझ्या प्रिय बंधू बहिणीनो, त्या क्षणामध्ये सिस्टर घोरायला चालू केली आणि त्या सिस्टरांचा वाढदिवस दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच, हालेलुया, म्हणजे काल वाढदिवस झाले. आम्ही परवा दिवशी आलो होतो. हालेलुया, हालेलुया. आज पूर्णियाचे कार्यक्रम पण झाले आणि बेल्लारी येथील फातिमा कॉन्ग्रिगेशनच्या आशीर्वाद असा चॅपलमध्ये आपण आता आहोत. ही जागा माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मी या ठिकाणी 1999 मध्ये इकडच्या सिस्टर लोकांना रिट्रीट देण्यासाठी आलो होतो आणि सिस्टर सिसिलिया यांनी तेव्हा मला या ठिकाणी सिस्टर लोकांच्या रिट्रीटसाठी बोलवले. परपेच्युअली प्रोफेस्ड असा 56 सिस्टर लोकांनी त्या रिट्रीटमध्ये भाग घेतले. दुसरे सिस्टर लोक भरपूर होते. प्रियानो, या ठिकाणी परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद आपल्या सिस्टर लोकांना भेटले. प्रार्थनेच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा मी एकटा होतो आणि तेव्हा मी उसाच्या वाट्याच्या भक्तीसाठी इकडे आलो. पहिले स्थान, दुसरे स्थान, तिसरे स्थान असे 14व्या स्थानापर्यंत मी आलो आणि 14वा स्थान संभल्यावर या ठिकाणी 15वा स्थान पण होते आणि त्या 15वा स्थान पण झाले. माझ्या हृदयामध्ये मोठा एक उत्साह निर्माण झाला. अजून एकदा वाट्याची भक्ती करायची आहे. प्रियानं मी दुसऱ्यांदा परत उसाच्या वाट्याची भक्ती केली आणि तेव्हा मात्र माझ्या कानामध्ये एक मोठा आवाज आला, बेन्नी इकडे ये. मी सगळीकडे बघितलं, कोणी मला दिसलं नाही. तेव्हा मात्र मी इथून सरळ या मेन दाराकडे गेलो. या मेन जे दार आहे, या मेन दाराकडे मी प्रार्थनापूर्वक आलो आणि मेन दाराजवळ जेव्हा पोचलो तेव्हा मला दिसलं की चर्चमध्ये मध्य भागामध्ये प्रभू येशू उभा आहे. मी हळूहळू चालत या ठिकाणी आलो आणि या मध्य भागामध्ये मी इथे गुडघे टेकले
आणि इथे मी जेव्हा गुडघे टेकले तेव्हा येशूचा पवित्र हात येशूने माझ्या डोक्यावर ठेवून थोडी वेळ मला आशीर्वाद दिले. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा मी माझे डोळे उघडून बघितलं तेव्हा मला दिसले की या ठिकाणी येशू डोळ्यासमोर नाही. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. आपल्या परमेश्वर जिवंत आहे. आपल्या सुखामध्ये, आपल्या दुःखामध्ये आपल्या परमेश्वर आपल्या सोबत आहे. हालेलुया. हालेलुया. आज सिस्टर सिसिलिया स्वर्गाकडे गेलेला आहे, तरी माझा हृदय मात्र आनंदाने भरलेला आहे. कारण ही आई माता मरिया फातिमा आई आपल्या सोबत आहे. प्रियानो, सिस्टर सिसिलिया यांना जीवनामध्ये आत्मिक मार्गदर्शन देण्यासाठी गेल्या अनेक वर्ष देवाने मला वापरले. आज मला खरोखर अभिमान वाटत आहे की सिस्टरांसाठी आपल्या सिस्टर लोकांनी स्वर्गामध्ये असलेल्या वाढदिवस RIP इन हेवन, हॅपी बर्थडे इन हेवन सिस्टर लोकांनी लिहून ठेवले. मला आठवत आहे सिस्टरनी अनेक वेळी माझ्याजवळ कन्फेशन केलेलं आहे. तरी सिस्टरनी गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा मला बोलले, फादर मला जनरल कन्फेशन करायचं आहे, मला स्वर्गामध्ये जायचं आहे. मागा म्हणजे मिळेल म्हणून बोललेल्या प्रभू येशूने या सिस्टरांनी जी स्वर्गातील गोष्ट मागितलेला आहे तिला ते कधी नाही बोलणार नाही. माझा प्रिय बंधू भगिनीनो, आपण लूका शुभवर्तमानामध्ये या सुंदर वचन भाग पाहू शकतो. लूका शुभवर्तमान 22व्या अध्यायामध्ये 28 वचन. वचनाद्वारे पवित्र आत्मा सांगत आहे, माझ्या परीक्षेच्या काळामध्ये तुम्ही निरंतर माझ्या सोबत राहिले. हालेलुया. हालेलुया. त्यानंतरचं वचन आहे, माझ्या बापाने मला राखून ठेवलेले जे देवाचे राज्य आहे ते मी तुम्हाला देतो. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. येशू जेव्हा परीक्षेतून जात होते, येशूच्या जीवनामध्ये पण परीक्षा होते, तेव्हा येशू डिसेंटमेंट घेत होते. येशू आबापित्याची इच्छा ओळखत पुढे पुढे जात राहिले. आणि त्या काळामध्ये 12 शिष्य त्यांच्या सोबत राहिले. हालेलुया. हालेलुया. येशूने त्यांना सांगितलं, तुम्ही स्वर्गराज्यामध्ये आता प्रवेश करू शकताय. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या जगातील आपल्या प्रवासामध्ये आपल्या सर्वांना या प्रवासामध्ये एकमेकांच्या बरोबर परीक्षेच्या काळामध्ये सहकार्य करून प्रत्येक व्यक्तीला परीक्षामध्ये हात पकडून स्वर्गाकडे देवाच्या इच्छेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द जसे लॉर्ड. माता मरिया क्रूसाबरोबर चालणाऱ्या येशू बरोबर, क्रूसाबरोबर चालणारे प्रत्येकांच्या सोबत जसे माता मरिया एक रूप होऊन पुढे जात आहे, तसा प्रकारे आई आपल्या सोबत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक परीक्षामध्ये आईला हाक मारलं तर आईकडून मदत मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. माहिती आहे ना, 12 शिष्यांमध्ये एक गेला, बाकी 11 शिष्य माता मरिया बरोबर बसून प्रार्थना केली. त्यांना परीक्षामध्ये पास झाले. ते लोक सोडून जायची गोष्टी केली नाही, अगोदर सोडून जायला पळत होते. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आज आपण सगळे लोक मिळून आपले विशेष प्रेमळ सिस्टर सिसिलिया जी आज स्वर्गामधून आपल्याला पाहत आहे, तिच्यासाठी आपण प्रार्थना करू.
तिच्यासाठी आपण मध्यस्थी प्रार्थना करू. तिच्या जीवनामध्ये जर आणि जेव्हा कधी जे काही चुका झालेल्या आहेत, परमेश्वराचा आनंद दयेने परमेश्वर त्यांना क्षमेचा दान देवो. आणि आपण विशेष प्रकारे सिस्टरांच्या आत्मीयासाठी आता बोलूया. शाश्वत जीवन मृतांस दे, प्रभु त्यांना चिर प्रकाश दे. शाश्वत जीवन मृतांस दे, प्रभु त्यांना चिर प्रकाश दे. हे देवा वात्सल्य सागरा, मज दीनावर दया करा. प्रभु त्यांना चिर प्रकाश दे. अपराधांना पुसुनी माझ्या, अंतर माझे साफ करा. प्रभु त्यांना चिर प्रकाश दे. शाश्वत जीवन मृतांस दे, प्रभु त्यांना चिर प्रकाश दे. प्रभु तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. एका किडनीच्या जबरदस्त इन्फेक्शन त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. दोन्ही डोळ्यावर जबरदस्त परिणाम झालेला आहे. डोळ्याला त्रास होत आहे असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. जेवायला मन लागत नाही, जेवण उतरत नाही, अशा परिस्थितीतील काही लोकांना देवाच्या कृपेने परत एकदा भूक परमेश्वर देत आहे, जेवण्यासाठी कृपा पुरवत आहे. चालता चालता आता पडणार असे वाटत आहे कोणाला तरी प्रभू कृपा पुरवत आहे. कोणाचा तरी पायाच्या गुडघ्याना प्रभू आता आशीर्वादित करत आहे. जबाबदारीने परमेश्वराने जे काही जबाबदारी दिलेला आहे ते पार पाडण्यासाठी अनेकांना प्रभू प्रोत्साहन देत आहे. जबरदस्तीने नाही, उत्साहाने आनंदाने सेवा कार्य करायचे. आपल्या सिस्टर सिसिलिया यांनी फातिमा कॉन्ग्रिगेशन मध्ये ट्रेशरर जनरलचा काम भरपूर वर्ष केला. अनेक वर्ष शाळेचा वगैरे मेन म्हणून कार्य केला. प्रोविन्शियल लेवलमध्ये ट्रेशरर जनरलचा काम केला. तसे अनेक प्रकारे खूप मोठा सेवा कार्य अंगामध्ये ताकद होते तोपर्यंत करतच राहिले. हालेलुया. हालेलुया. आपण सिस्टरांच्या प्रमाणे अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत परमेश्वराचं कार्य पुढे चालवत राहूया. एका डोळ्याला पडदा झालेल्या एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. त्या डोळ्याच्या त्रासामधून येशू त्या व्यक्तीला बरे करत आहे. परमेश्वराने आपल्याला दिलेले सगळे जबाबदारी आपण घेऊ आणि इतरांना त्यांच्या जबाबदारी घेण्यासाठी आपण मदत करू. परमेश्वराने सिस्टर सिसिलिया यांच्या आत्म्यांना स्वर्गीय सुख भरपूर देवो म्हणून आपण प्रार्थना करूया. आणि माझ्यासोबत तिघे सिस्टर आज आहेत. त्या तिघेही सिस्टरांना जिथे येशू मला प्रकट झाले त्या ठिकाणी आता आशीर्वाद देतो.